नमस्कार, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपल्याला आहे ना घेवड्याच्या शेंगांची भाजी बनवायची। तर हे बघा, इथं घेवड्याचा वेल आहे आणि त्याच घेवड्याच्या शेंगांची भाजी बनवायची। तर मी तुम्हाला जवळून दाखवते घेवड्याच्या शेंगा। तर हे बघा, हा आहे बोटका घेवडा। याला बुटका घेवडा, बोटका घेवडा असं म्हणतात। तर त्याचं कारण एक आहे का त्याच्या शेंगा आहेत ना, हे बघा एवढाच असतात, याच्यापेक्षा मोठ्या होत नाही। हे बघा एवढी शेंगा असते, याच्यापेक्षा मोठी होत नाही आणि चवीला एकदम पौष्टिक। प्रत्येकाच्या घरी असतो आदिवासी भागात, आमच्या पण घरी आहे। तर याला आहे ना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात अशा शेंगा येतात। तर बघू शकता इथं दोनच वेल आहेत घेवड्याचे। ते बघा तिथं एक आहे आणि इथं एक, किती मोठा पसरलाय। भरपूर अशा शेंगा लागतात याला आणि चवीला तर एकच नंबर लागतात। हा याला काय खत वगैरे कोणतं घालत नाही, बिना खताच फक्त पाणी टाकत राहायचं। एकदम छान अशा शेंगा येतात। तर आज त्याचीच आपण भाजी बनवणार आहे। शेंगा भरपूर आहेत वरती, पण हाती नाही येत। मस्त शेंगा लागल्यात। तर हे बघा, या शेंगा मी आता निवडून घेते। याची दोन्ही बाजूने अशी शिरा काढून आणि बघायचं काय आतमध्ये आळ्या काय आहेत का। तर याला जास्त आळ्या काय नसतात, हे एकदम आयुर्वेदिक शेंगा आहेत, एकदम पौष्टिक आणि बिना रासायनिक खताचे आहेत। याला कोणत्याही प्रकारचं खत वगैरे घालत नाही आणि चवीला पण तेवढाच चांगले असतात। आता पटकन निवडून घेते या सगळ्या शेंगा आणि मग भाजी बनवू। हे बघा, मी शेंगा सगळ्या निवडून घेतल्यात मस्त आणि अशा काय बारीक बिरीक नाही केलं आहे बघा, अशाच ठेवल्यात, छान लागतात। तर त्याचे मी दाणे दाखवते तुम्हाला। बघा एकदम टपोरे टपोरे दाणे असते त्याचे मस्त, आणि त्याची शेंग एवढ्याच आकाराची असते। आता याच्यात एकदा धुवून घ्यायचे। आता याला काही घाण नसते जास्त, पण थोडंसं धुवून घेऊ। शेंगा धुवून घेतल्या मी एकदा। कढई गरम झाले, आता याच्यात मी तेल टाकून घेते। तेल गरम झाले, आता आपण त्याच्यात मसाले आणि हळद टाकून घेऊ। मसाले टाकून घेतले, आता आपण याच्यात लगेच शेंगा टाकून घेऊ। आता हे मस्त हलवून घ्यायचं, जरा परतून घ्यायचं मस्त। याच्यात आहे ना आता मीठ टाकून घेते। मीठ टाकल्यावर आता परत एकदा मस्त हलवून घ्यायचं। आता शेंगा मस्त परतून घेतल्यात, याच्यात पाणी टाकायचे आपल्याला, कारण याचे दाणे आहेत ना ते मोठे आहेत आणि पटकन शिजणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला पाणी टाकायचे। पाणी टाकून घेते। हे बघा एवढं पाणी टाकलंय। शेंगांमध्ये बघा आपण आता मस्त पाणी टाकून घेतलंय, याच्यावर झाकण ठेवायचं आणि आता पाणी आटसपर्यंत आहे ना मस्त शिजून घ्यायच्या शेंगा। चला शेंगा शिजल्यात का बघू। शेंगा शिजल्यात मस्त, याचे दाणे पण मस्त शिजलेत, बघू आपण। हे बघा, तर आपली इथं शेंगांची भाजी तयार आहे। भाजी आता खाऊन बघू कशी झाली ते।
कशी झाली रे ती भाजी? नाही